हॅलो. आज आपण मटार आणि फ्लॉवरची भाजी करणार आहोत. खूप साधी सोपी आणि पण टेस्टला एकदम सुंदर लागते. थोडी वेगळ्या पद्धतीने आहे. त्याकरता आपण अर्धा पळी तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि फ्लॉवर असा मोठा मोठा कट करून ह्यात घालायचा आहे. त्यामुळे फ्लॉवरची भाजी आपल्याला एकदम क्रंची लागते आणि जो भाजी करताना थोडासा वास येतो तो ह्या भाजीला वास येणार नाही, म्हणून आपण फ्लॉवर आधी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. हॉटेलमध्ये आपण जेव्हा व्हेज मसाला वगैरे ऑर्डर करतो त्यावेळेस अशा पद्धतीने केली जाते भाजी. त्याच पद्धतीने मी भाजी करत आहे. छान फ्लॉवर लाल झाल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे मोहरी घालून घ्यायची आहे. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची. त्यानंतर त्यात 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. त्यावरती 2 ते 3 कढीपत्त्याची पाने तोडून घातलेली आहेत आणि अर्धा टमॅटो घातलेला आहे. आता हे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान फ्राय करायचं आहे. कांदा आणि टमॅटो लवकर सॉफ्ट होण्याकरता आपण थोडंसं मीठ घालायचं आहे. त्याने कांदा आणि टमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि भाजी पटकन होते. म्हणून घाईच्या वेळेस आपण ही ट्रिक यूज करू शकतो. कांदा टमॅटो छान फ्राय झालेला आहे. आता यात अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर आपण त्यात 1 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि आपण अर्धा चमचा ह्यात लाल तिखट घालायचं आहे. व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ह्यात अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी मटार घालायचं आहे. यात आपण 1 वाटी मटार घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मटार शिजण्याकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे हे मसाला जो आहे तो करपत नाही आणि मटारही व्यवस्थित शिजतो, म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर मटारही सॉफ्ट झालेला आहे आपला. आता मगाशी जे आपण फ्लॉवर फ्राय करून घेतला होता तो ह्यात घालायचा आहे. ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत ह्यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं व्यवस्थित दोन्ही भाजी शिजून द्यायची आहे, मटार आणि फ्लॉवर. 4 ते 5 मिनटानंतर ह्याचं झाकण काढल्यावर भाजी आपली व्यवस्थित शिजलेली असते. आता ह्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं मटार फ्लॉवरची हॉटेल स्टाईल भाजी तयार आहे. ही तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता. अशा छान छान आणि मस्त रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.